जनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित अकोलेची 25वी रौप्य महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता विठ्ठल लॉन्स देवठाण रोड अकोले येथे आयोजित करण्यात आली आहे। या वार्षिक सभेसाठी सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री भाऊ पाटील नवले, व्हाईस चेअरमन श्री अशोक भळगट आणि संचालक मंडळाचे सर्व सदस्य श्री रोहिदास जाधव, केशव बोडके, अक्षय नवले, प्रवीण वागचौरे, तुषार सुरपुरिया, साहिल मेहता, चारुदत्त पापळ, धनंजय बुरके, विष्णू बुळे, रवींद्र घाटकर, के.बी. दराडे, सौ अनिता वाळुंज, सौ सोनाली भोर आवारी, कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट श्री बी.जी. वैद्य व कार्यकारी संचालक श्री आत्माराम रंदे यांनी केले आहे। 4/9/99 रोजी मी व माझं सगळं मित्रमंडळ यांनी मिळून संस्था स्थापन केली। सदर संस्था स्थापन करण्यामध्ये मित्रपरिवाराचा आणि आजी माजी संचालकांचा सगळ्यांचा फार मोठा वाटा आहे। आमच्या सर्व शाखा उद्घाटनामध्ये किंवा आम्हाला पाठिंबा देण्यामध्ये किंवा आम्हाला आशीर्वाद देण्यामध्ये आपले सर्वांचे साहेब, आमचे मोठे साहेब आदरणीय पिचड साहेब, त्याचप्रमाणे आताच्या अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, स्वातंत्र्य सेनानी ज्यांना आम्ही दादा संबोधतो असे भाऊसाहेब थोरात, गायकर साहेब, एच.एड. देशमुख सर, नामदार ज्यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन झालं ते नामदार बाळासाहेब थोरात, वसंतराव पवार, खासदार गडाख साहेब, या सर्वांचा या संस्थेच्या वाढीमध्ये आशीर्वाद रूपी सहभाग आहे। ही संस्था मोठी करण्यामध्ये जसा मी संस्थापक चेअरमन आहे तसं मी माझे संस्थापक व्हाईस चेअरमन आदरणीय बळगट साहेब, माझं सर्व संचालक मंडळ, आजी माझे सगळे असतील ते, या संस्थेचे एम.डी. रंदे साहेब, सर्व कर्मचारी वर्ग यांचाही या संस्था मोठी करण्यामध्ये फार मोठा वाटा आहे। सभासदांनी दाखवलेला विश्वास, या विश्वासावर आम्ही आज रोजी 215 कोटी रुपयाच्या ठेवी आम्ही गोळा करू शकलो। आज आमची 105 कोटी रुपयाची आज रोजीची परिस्थिती अशी आहे की 105 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे। 141 कोटी रुपयाचं जरी कर्ज असलं तरी त्यापैकी 70 कोटी रुपये कर्ज हे सोनेतारण आहे। आणि त्या सगळ्यांमध्ये आम्ही सगळ्याच विशेष बाब म्हणजे की आम्ही 1363 कोटी रुपयाचा व्यवसाय केला। या व्यवसाय करायला आम्हाला आपण जे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर जे म्हणतो याचा फार मोठा वाटा त्यामध्ये आहे। आमची सॉफ्टवेअरची जी कंपनी आहे ती अतिशय निष्णात कंपनी आहे आणि त्या कंपनीमुळेच आम्ही हा व्यवसाय इतक्या मोठ्या प्रमाणात करू शकलो। या कामी जे जे घटक, जे जे ज्ञात अज्ञात सर्वांचा आम्हाला खरं तर फार मोठा सहभाग लाभला। या सहभागामध्ये तुम्ही देखील आहात, जे माझा मित्रपरिवार आहे तो देखील आहे, नातेवाईक देखील आहेत। या घटना घडत असताना खूप जेव्हा आपल्या मनाला वेदना देखील अशा देखील घटना घडल्या। त्यात आमचे काही मित्रपरिवार गेला, काही जवळचे सहकारी देखील गेले। ते पण आपण ज्याप्रमाणे म्हणतो एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात हसू, त्याप्रमाणे त्या पण दुःखाच्या घटना आम्हाला या 25 वर्षाच्या काळात त्या देखील आम्हाला सोसावा लागला। या निमित्तानं एकच सांगेल की त्यांना देखील मी माझ्या वतीनं खरं तर श्रद्धांजली वाहतो, आमच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं, कर्मचाऱ्यांच्या वतीनं। आणि सांगायला हरकत नाही, इतके जवळची माणसं जाऊन देखील आम्ही संस्थेवर कुठल्या प्रकारचा त्याचा परिणाम झाला नाही असं म्हणता येत नाही। फार मोठा आघात संस्थेवर होतो। नोटबंदी सारख्या संकटांना आम्ही तोंड देऊन सही सलामत बाहेर पडलो। नोटबंदीच्या वेळेस तर असं वाटत होतं की संस्था राहते का नाही अशा शंका सगळ्यांना होत्या, पण आम्ही व्हाईस चेअरमन आमचे सांगितल्याप्रमाणे आम्ही काही लोकांना तर हॉस्पिटलमध्ये पैसे पोच केले,
काहींना घरी पोच केले. कोरोना काळात देखील आम्ही त्या अशा खूप बाबी जपल्या. त्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलो. संस्थेचा NPA 0 ठेवण्यामध्ये कर्मचारी आणि संचालक मंडळी शिकू झालं. या पुढच्या काळात आपण सर्वजण आपल्या सहित सर्वजण आम्हाला साथ कराल, आमच्यावर विश्वास ठेवाल. तुमच्या विश्वासाला कोणीही तडा जाऊ देणार नाही ही आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. मी अगर माझं संचालक मंडळ कुठलाही चुकीचा पायंडा पाडत नाही आणि पाडणार नाही. आज आमचा स्वतःचा निधी 25 कोटी रुपये आहे. यावरून लक्षात येईल की संस्थेची स्थिती कशी आहे. कोणत्याही जाणकार माणसाने त्याचा अभ्यास करून काही चुका जर असतील तर त्या आम्हाला सांगाव्यात. त्याचा आम्ही जरूर स्वीकार करू. यापेक्षा चांगली संस्था अधिक गतीनं नेण्याचा प्रयत्न मी, माझं संचालक मंडळ आणि माझे सर्व कर्मचारी, त्यात MD आले, त्यांचे मॅनेजर आले, त्यांचा खालचा स्टाफ आला, सगळेजण आम्ही असे प्रयत्न करू. तुम्ही 15 तारखेला विठ्ठल निवासला वार्षिक सभेसाठी उपस्थित राहा, आम्हाला मार्गदर्शन करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. आपल्या जनसेवा परिषदेचे रौप्य महोत्सव 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. रौप्य महोत्सव सुरू चालू आहे. 4/9/1999 रोजी संस्थेचे संस्थापक चेअरमन आदरणीय भाऊजी नवले यांनी लावलेल्या इंग्लिश छोट्या रोप्याची आज मोठा विशाल कोटरक्षात रूपांतर झाले आहे. बँकेमध्ये टीव्ही आज टीव्ही 215 टीव्ही असून 141 कोटीचं कर्ज वितरण केलेले आहे. 104 कोटीची गुंतवणूक केलेली आहे. तसेच 70 कोटीचं गोल्ड लोन केले आहे. गोल्ड लोन आम्ही जास्त भर हा गोल्ड लोन देतो, कारण वसुलीला काय गोल्ड लोनला अडचण येत नाही. तसेच आमच्या संस्थेमध्ये कोर बँकिंग सुविधा असून RTGS, कोर बँकिंग, वीज बिल, लॉकर सुविधा आहे. सर्व मुक्तता पाळण्यात येत आहे. तसेच सगळ्यांनी 15/9/24 विठ्ठल लॉन्स होते 11 वाजता सभेला सर्वसाधारण करावे ही विनंती. आमच्या संस्थेमध्ये चेअरमनचं काम म्हणजे काय, आमच्या संस्थेचं हृदयच आहे. संस्थे चेअरमन मुलासारख्या संस्था सांभाळतात. तेव्हा भविष्यकाळात कधी संस्था अडचण येणार नाही. तुम्हाला रात्री 12 वाजता जरी पैसे लागले तर चेअरमन बनवले किंवा मी स्वतः तुम्हाला पावती जर आमच्या बँकेत असेल तर त्यावेळेस तुम्हाला ते देण्याचं काम आम्ही स्वतः करू. आज जरी तुम्ही त्याला पैसे काढायला ठरले 90% लोकांना पैसे आम्ही आजच्या आज देऊ शकतो. इतकी आमची संस्थेच्या टीव्ही अलग हेड खाली पैसे बँक उतरलेले आहेत. त्यामुळे संस्था क्लिअर स्वच्छ कारभार असल्याने संस्थेला वेळ आहे. तरी सर्वांनी आपल्या विठ्ठल नॉसेचे सकाळी 11 वाजता सभेला हजर राहावे ही विनंती. सभासदांनी या महत्त्वपूर्ण सभेला उपस्थित राहून संस्थेच्या प्रगतीत सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. गावकरी न्यूजसाठी ब्युरो चीफ डॉक्टर विश्वासराव आरोटे, कळसुबाई शिखरावरून.